नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपले स्वागत आहे आपल्या नेतृत्व समजून घेताना या लेक्चर सिरीजमध्ये. आज आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा असलेल्या एका महत्त्वाच्या क्षेत्रावर चर्चा करणार आहोत. हे असं क्षेत्र आहे जे आपल्या आजूबाजूला आहे, पण ज्याच्या प्रचंड ताकदीचा आपल्याला अनेकदा अंदाजही येत नाही. अगदी. आपण जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर मोठमोठ्या कंपन्या येतात, शेअर बाजार येतो. हो, अब्जावधींच्या उलाढाली. बरोबर. पण या सर्वांच्या पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं एक जाळं आहे, जे खरं तर या अर्थव्यवस्थेला जिवंत ठेवतं. आणि ते म्हणजे MSME, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. आज आपण याच क्षेत्राची ताकद काय आहे, ते आपल्या देशासाठी इतके महत्त्वाचे का आहेत, हे समजून घेणार आहोत. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एका शहराचा आधार घेणार आहोत, जिथे हा उद्योग खरं तर श्वासाइतकाच महत्त्वाचा आहे. कोल्हापूर. चला तर मग यात जरा खोलात शिरून बघूया. सुरुवात तर मला वाटतं उद्योजक होण्याच्या स्वप्नापासूनच होते. अनेकांना वाटतं की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे करोडो रुपये लागतात, मोठी जागा लागते. हो, हेच पहिलं मनात येतं. पण MSMEचं पहिलं आणि सर्वात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की ते या समीकरणालाच बदलून टाकतात. म्हणजे नक्की किती भांडवल लागतं? कारण कमी ही खूप सापेक्ष गोष्ट आहे, नाही का? बरोबर. सरकारने याची आता स्पष्ट व्याख्या केली आहे. म्हणजे 1 जुलै 2020चे जे नवीन नियम आहेत, हो. त्यानुसार जर तुमची मशिनरीमधील गुंतवणूक 1 कोटी रुपयांपर्यंत असेल आणि उलाढाल 5 कोटींपर्यंत, तर तुम्ही सूक्ष्म उद्योजक म्हणून नोंदणी करू शकता. म्हणजे कोट्यावधींची गरज नाही. अजिबात नाही. आणि याच नियमांमुळे एका सामान्य माणसालाही उद्योजक बनण्याचं स्वप्न पाहता येतं. आणि कोल्हापुरात तर याची शेकडो उदाहरणं असतील. अगदी. जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल आठवा. या चपला बनवणारे बहुतांश कारागीर हे सूक्ष्म उद्योजक आहेत. हो, खरंय. त्यांनी पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेलं कौशल्य वापरून घरातल्या छोट्याशा जागेत कमीत कमी साधनांवर आपला व्यवसाय सुरू केला. आणि आज त्यांच्या चपला अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात होतात. वा, हीच तर कमी भांडवल जास्त संधी याची ताकद आहे. हो, एका व्यक्तीच्या स्वप्नापासून सुरू झालेला हा प्रवास आहे. आणि एका व्यक्तीच्या स्वप्नापासून ते अनेकांच्या रोजगारापर्यंत हा प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण जर व्यवसाय सुरू करणं सोपं असेल तर त्याचा थेट परिणाम रोजगार निर्मितीवर व्हायला हवा. आणि तो होतोय. आकडे आश्चर्यकारक आहेत. आज भारतात शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारं कोणतं क्षेत्र असेल तर ते MSME आहे. खरंच? शेतीनंतर? हो. सध्या सुमारे 11 कोटींहून अधिक लोकांना या क्षेत्रातून थेट रोजगार मिळतो. आणि सरकारचं उद्दिष्ट हे 30 कोटींपर्यंत नेण्याचं आहे. विचार करा, देशातील बेरोजगारीच्या समस्येवर हा किती मोठा उपाय आहे. 11 कोटी. हा आकडा देशाच्या लोकसंख्येचा विचार करता प्रचंड आहे. कोल्हापूरसारख्या शहरात याचं चित्र कसं दिसतं? कोल्हापूरमध्ये शिरोली किंवा गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहत म्हणजे MIDC हे याचं जिवंत उदाहरण आहे. हो हो. तिथल्या लहान वर्कशॉप्स, गारमेंट फॅक्टरीज किंवा फाउंड्री युनिट्सनी केवळ कोल्हापूर शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या म्हणजे कागल, हातकणंगले यांसारख्या ग्रामीण भागातील हजारो तरुणांच्या हाताला काम दिलं आहे. अच्छा, म्हणजे स्थलांतर थांबायला मदत झाली. अगदी. स्थानिक पातळीवरच समृद्धी आली. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, या 11 कोटी नोकऱ्यांचा दर्जा कसा आहे? कारण अनेकदा असंघटित क्षेत्रात सामाजिक सुरक्षेचा अभाव असतो. तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. हे एक मोठं आव्हान आहे, हे नाकारता येणार नाही. यातील बहुतांश नोकऱ्या ही असंघटित स्वरूपाच्या आहेत. पण आता उद्यम नोंदणी आणि इतर सरकारी योजनांमुळे हळूहळू या उद्योगांना आणि तिथल्या कामगारांना संघटित क्षेत्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रोजगार निर्मितीचा आनंद आहे, पण त्यासोबत आव्हानही आहेत, ज्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे या छोट्या उद्योगांनी रोजगार तर दिलाच, पण देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नात म्हणजे GDP मध्ये आणि निर्यातीत त्यांचं योगदान किती आहे? 30%. हो. आणि उत्पादन क्षेत्रात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हे योगदान 45% जातं. कमाल आहे. पण त्याहूनही अभिमानाची गोष्ट म्हणजे भारताच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल 45% निर्यात एकट्या MSME क्षेत्रातून होते. 45% निर्यात. म्हणजे मेड इन इंडिया उत्पादनांना जगात पोहोचवणारे खरे शिलेदार तर हे छोटे उद्योजक आहेत. निसंशयपणे. कोल्हापूरकडेच बघा ना, कोल्हापुरी चप्पल आणि हुपरीची चांदीची दागिने तर प्रसिद्ध आहेतच. हो, ते तर आहेतच. पण त्या पलीकडेही एक जग आहे. कोल्हापूरचा फाउंड्री उद्योग म्हणजे ओतकाम उद्योग जर्मनी, अमेरिका आणि जपानमधल्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना इंजिनचे सुटे भाग
म्हणजे कास्टिंग पार्ट्स पुरवतो. अच्छा. हा छोटासा उद्योग एका जागतिक सप्लाय चेनचा किती महत्वाचा भाग आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. खरंच अविश्वसनीय आहे. पण मग या मोठ्या जागतिक कंपन्यांसोबत स्पर्धा करताना हे छोटे उद्योग टिकतात कसे? त्यांची ताकद नक्की कशात आहे? त्यांची सगळ्यात मोठी ताकद त्यांच्या लहान आकारातच दडलेली आहे. यालाच आपण लवचिकता किंवा ॲजिलिटी म्हणतो. लवचिकता. हो. मोठ्या कंपन्यांमध्ये एखादा छोटा निर्णय घेण्यासाठी सुद्धा अनेक बैठका, परवानग्या, एक मोठी प्रक्रिया असते. हो, ज्यात महिने लागतात. बरोबर. या उलट MSMEमध्ये मालक स्वतः तिथे हजर असतो. तो बाजाराचा अंदाज घेऊन, ग्राहकांशी बोलून 24 तासात निर्णय घेऊ शकतो. पण या लवचिकतेचा एखादा तोटाही असू शकतो का? म्हणजे सतत बदल करण्याच्या नादात उत्पादनाची गुणवत्ता किंवा ब्रँडची ओळख कमी होत नाही का? खूप छान प्रश्न आहे. सुरुवातीच्या काळात हे आव्हान नक्कीच असतं. पण जे उद्योजक यशस्वी होतात ते या लवचिकतेचा वापर अडॅप्ट करण्यासाठी करतात, आपली ओळख पुसण्यासाठी नाही. अच्छा. याचं उत्तम उदाहरण परत कोल्हापुरी चप्पल उद्योगात मिळतं. जेव्हा बाजारात स्नीकर्स किंवा वेगळ्या फॅशनच्या चपला येतात तेव्हा ते पारंपरिक डिझाईन पूर्णपणे सोडून देत नाहीत. मग काय करतात? ते पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देतात. चपलेचा मूळ आत्मा तोच ठेवून रंगांमध्ये, पट्ट्यांच्या डिझाईनमध्ये किंवा वापरायला अधिक आरामदायी बनवण्यासाठी बदल करतात. हीच खरी लवचिकता आहे. ते ग्राहकांची बदलती गरज ओळखतात आणि त्यानुसार स्वतःला बदलतात. म्हणजे ही केवळ वेगाची गोष्ट नाही, तर ती हुशारीची पण आहे. आणि मला वाटतं ही हुशारी केवळ डिझाईनपुरती मर्यादित नसावी. अजिबात नाही. ही त्यांच्या कामाच्या पद्धतीतच भिनलेली आहे. यालाच आपण फ्रुगल इनोव्हेशन किंवा सोप्या भाषेत जुगाड म्हणतो. जुगाड. हो. कमीत कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त प्रभावी उत्पादन तयार करण्याची कला. आणि ही कल्पकता केवळ खर्च वाचवण्यासाठी नसते, तर त्यातून ग्राहकांच्या गरजेनुसार अचूक उत्पादन तयार होतं. कोल्हापुरात याचं काय उदाहरण देता येईल? कोल्हापुरातील शेतीची अवजारे बनवणारे छोटे उद्योग बघा. तिथली जमीन, ऊसासारखं पीक आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजा त्यांना जास्त चांगल्या समजतात. अगदी त्या मोठ्या कंपन्यांपेक्षा त्यांना जास्त चांगल्या समजतात. ते शेतकऱ्यांशी थेट बोलून त्यांच्या समस्या जाणून घेऊन कमी खर्चात छोटी पण अत्यंत प्रभावी अवजारं तयार करतात. एक मोठा ट्रॅक्टर जे काम करू शकत नाही ते काम त्यांचंच छोटंसं अवजार करून दाखवतं. हेच खरं गरजेनुसार केलेलं संशोधन आहे. बरोबर. म्हणजे हे उद्योग केवळ स्वतःसाठीच नवनवीन गोष्टी तयार करत नाहीत, तर ते मोठ्या उद्योगांसाठी सुद्धा एक आधारस्तंभ म्हणून काम करतात. अगदी बरोबर. ही त्यांची एक अत्यंत महत्वाची पण दुर्लक्षित भूमिका आहे. आपल्याला वाटतं की मारुती सुझुकी किंवा महिंद्रासारख्या कंपन्या त्यांच्या गाड्यांचे प्रत्येक लहान मोठे भाग स्वतःच बनवतात. हो, तसंच वाटतं. पण तसं नाही. गाडीचं इंजिन, गिअरबॉक्स, चेसिसमधले अनेक महत्वाचे सुटे भाग हे देशभरातील हजारो MSMEs कडून येतात. हे छोटे उद्योग मोठ्या कंपन्यांसाठी एक मजबूत सप्लाय चेन तयार करतात. आणि इथे कोल्हापूरचा फाउंड्री उद्योग पुन्हा एकदा महत्वाचा ठरतो. हो. कोल्हापूर हे भारताच्या फाउंड्री उद्योगाचं एक प्रमुख केंद्र आहे. इथले छोटे आणि मध्यम युनिट्स अत्यंत उच्च दर्जाचे कास्टिंग पार्ट्स बनवतात, जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपन्यांच्या असेंब्ली लाईनवर थेट वापरले जातात. म्हणजे जर यांनी माल पुरवला नाही, तर मोठ्या कंपन्यांचं उत्पादन थांबू शकतं. हे नातं परस्परावलंबी आहे. मग जेव्हा कोरोनासारखं मोठं संकट येतं तेव्हा या संपूर्ण साखळीचं काय होतं? मोठ्या कंपन्या तर कशाबशा तग धरतात, पण हे छोटे उद्योग स्वतःला कसं सावरतात? इथेच त्यांची लवचिकता आणि लहान आकार पुन्हा कामी येतो. त्यांची तग धरण्याची क्षमता म्हणजे रेझिलियन्स मोठ्या कंपन्यांपेक्षा जास्त असते. असं का? कारण त्यांचा खर्च कमी असतो, ते स्थानिक बाजारपेठेवर जास्त अवलंबून असतात आणि ते पटकन निर्णय घेऊ शकतात. कोरोना काळात आपण हेच पाहिलं. हो. कोल्हापुरातील अनेक गारमेंट युनिट्सनी 2 दिवसात स्वतःला बदलून मास्क आणि PPE किट बनवायला सुरुवात केली. काही खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांनी स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादनात बदल केले. हीच त्यांची खरी ताकद आहे. ज्यामुळे ते केवळ स्वतःलाच नाही, तर अर्थव्यवस्थेलाही स्थिर ठेवतात. अगदी. आपण आत्तापर्यंत अर्थव्यवस्था, रोजगार आणि नाविन्याबद्दल बोललो. पण या उद्योगांचा समाजावर, तिथल्या स्थानिक लोकांवर काय परिणाम होतो? कारण विकास केवळ आकड्यांमध्ये मोजून चालत नाही. तुम्ही अगदी मूळ मुद्द्याला हात घातला. MSMEचं खरं सौंदर्य त्यांच्या सामाजिक योगदानात आहे. हे उद्योग समावेशक विकासाचं सर्वोत्तम मॉडेल आहेत. कसं? कारण ते स्थानिक संसाधनांचा पुरेपूर वापर करतात.
कोल्हापूरचा प्रसिद्ध गूळ उद्योग याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. गुराळ घरं. हो, तिथली गुऱ्हाळ घरं स्थानिक ऊसाचा वापर करतात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट आणि खात्रीशीर बाजारपेठ मिळते. ऊसापासून गूळ बनवण्याच्या प्रक्रियेत स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि तयार झालेला गूळ विकून आलेला पैसा पुन्हा त्याच भागात फिरतो. बरोबर. यामुळे कच्च्या मालाची आयात टळते आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते. पैसा बाहेर जाण्याऐवजी गावातच खेळता राहतो. आणि याचाच अर्थ तरुणांना कामासाठी पुणे मुंबईसारख्या शहरांची वाट धरावी लागत नाही. अगदी. यामुळे शहरांवरचा ताण कमी होतो आणि गावांचाही विकास होतो. यालाच आपण प्रादेशिक असमतोल दूर करणे म्हणतो. हो. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल किंवा हातकणंगले येथील औद्योगिक वसाहतींमुळे त्या भागाचा चेहरामोहराच बदलला. तिथे रस्ते, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा वाढल्या आणि लोकांचं स्थलांतर थांबलं. विकास शहरांपुरता मर्यादित न राहता तो गावांपर्यंत पोचला. आणि या विकासात समाजातील सर्व घटकांना स्थान मिळतं का? विशेषतः महिलांचा सहभाग किती असतो? सुमारे 20% उद्योग हे महिला चालवतात. 20%? हो. हे क्षेत्र महिला उद्योजकतेला मोठी संधी देतं. कोल्हापुरात तर याची हजारो प्रेरणादायी उदाहरणं आहेत. तिथल्या महिला बचत गटाद्वारे चालवले जाणारे मसाले, लोणची, पापड किंवा खाणावळींचे उद्योग बघा. हो, खूप आहेत. या उद्योगांमुळे हजारो महिला केवळ आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या नाहीत, तर त्यांना घरात आणि समाजात एक नवी ओळख आणि सन्मान मिळाला. हेच खरं सामाजिक सक्षमीकरण आहे. हे सगळे ऐकल्यावर असं वाटतं की हे उद्योग एकट्याच्या जीवावर हे सगळं करत आहेत. त्यांना सरकारकडून काही मदत मिळतेय का? नक्कीच. पूर्वीच्या तुलनेत आता परिस्थिती खूप बदलली आहे. मुद्रा योजना, PM विश्वकर्मा, क्रेडिट गॅरंटी आणि उद्यम नोंदणी हो, या योजनांची नावं ऐकली आहेत. यासारख्या योजनांमुळे त्यांना आता सहज कर्ज मिळतं आणि तांत्रिक मदतही उपलब्ध होते. हे सरकारी पाठबळ त्यांना केवळ आर्थिक मदतच देत नाही, तर त्यांचा आत्मविश्वास वाढवून व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन देतं. आणि याचा फायदा होतोय का खरंच? हो. कोल्हापूरमधील अनेक तरुण उद्योजकांनी मुद्रा योजनेचा लाभ घेऊन आपले छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. उद्यम नोंदणीमुळे त्यांना बँकांकडनं कर्ज मिळणं खूप सोपं झालं आहे. तर मग आपण या सगळ्या चर्चेतून काय शिकलो? कमी भांडवलात सुरुवात, प्रचंड रोजगार निर्मिती, बाजाराच्या गरजेनुसार पटकन बदलण्याची क्षमता आणि स्थानिक समाजाला सोबत घेऊन जाणारी विकासाची दृष्टी, हीच MSMEची खरी ओळख आहे. निसंशयपणे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी हे क्षेत्र सर्वात निर्णायक भूमिका बजावत आहे, यात शंका नाही. ते केवळ वस्तू किंवा सेवा तयार करत नाहीत, तर ते संधी, समानता आणि समृद्धी निर्माण करत आहेत. खरंय. पण या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर विचार करायला हवा. आपण MSMEच्या आजच्या बलस्थानांबद्दल बोललो, पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि ऑटोमेशनच्या या युगात त्यांच्यासमोर पुढच्या पिढीची आव्हानं कोणती असतील? कोल्हापूरमधील एक छोटासा फाउंड्री उद्योग किंवा चप्पल बनवणारा कारागीर ह्या भविष्यासाठी स्वतःला कसा तयार करू शकेल? निश्चितच. हा खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या सखोल चर्चेबद्दल धन्यवाद.